नमस्कार. ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाची पुरी करणार आहे. तर पुरी करताना खुसखुशीत व्हावी, रंग छान यावा, टम्म फुगलेली असावी आणि पुरी तेल पकडून न राहावी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमच्याकडे पुरीच्या काही समस्या असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चला तर पुरी करायला सुरुवात करूया. तर बाउल मध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. बाहेर आपण पुरी खायसाठी जर गेलो तर तिथे मैदा वापरतात. पुरी खुसखुशीत व्हावी म्हणून मी अर्धी वाटी रवा घालते. हा रवा मी चाळून घेतलेला आहे. रिझल्ट छान यावा यासाठी म्हणून मी 1 चम्मच साखर घालते. पुरी टम्म फुगलेली राहावी म्हणून 2 चम्मच बेसन घालते. चवीनुसार मीठ घालू. 1 चम्मच गरम तेल घालू. गरम तेल घातल्याने पुरी क्रिस्पी बनते. आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊ. आता पीठ मळून झालेले आहे. यावर थोडे तेल घालू. तेल घातल्याने आपला गोळा सॉफ्ट होईल. आणि यामध्ये रवा घातल्यामुळे 10 मिनिट आपला गोळा मुरू देऊ. आता 10 मिनिट झालेले आहे. आपला गोळा मुरलेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे पुरीसाठी करून घेऊ. एक गोष्ट, यात मी 1 चम्मच हळद टाकली, रंग छान यावा म्हणून. आता पुरी लाटण्यासाठी हे छोटे छोटे गोळे तयार झालेले आहे. आता हे गोळे साईडने ठेवू. आता पुरी लाटायला सुरुवात करू. माझ्या घरी पुरी यंत्र आहे म्हणून मी पुरी यंत्राचा वापर करून पुरी तयार करून घेते. तुमच्याकडे यंत्र नसेल तर तुम्ही पोळपाटावर लाटण्याने पुरी लाटू शकता. यावर मी तेल लावते आणि यावर पुरीचा एक गोळा ठेवते आणि हाताने असं प्रेस करते. आणि यंत्राची एक बाजू यावर प्रेस करून पुरी तयार करून घेते. ही बघा, आपली पुरी तयार झालेली आहे. आणखी प्रेस करते 1 वेळा. ही बघा, आपली छान पुरी तयार झालेली आहे. अशाच सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊ. आता मी गॅस ऑन करून पॅन मध्ये तेल घालते. तेल फुल गरम होऊ देते. आपलं तेल गरम झालं की नाही यासाठी कणकेचा थोडा गोळा घालून बघू. हे बघा, तेल आपलं छान गरम झालेलं आहे. गोळा आपला वर आलेला आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता पुरी तळायला सुरुवात करू. आता तेलात आपण सावकाश पुरी घालू. हे बघा, आपली एका साईडने पुरी छान टम्म फुगलेली आहे. आता पुरी पलटून घेऊ. दुसरी पण पुरीची साईड छान टम्म फुगलेली आहे. आता ही पुरी प्लेटमध्ये काढून घेऊ. महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते. पुऱ्या वारंवार अलटपलट करायच्या नाही. जर अलटपलट केल्या तर पुऱ्या अशा टम्म फुगत नाही. आता बाकीच्या पुऱ्या अशाच तळून घेऊ. आपल्या पुऱ्या झालेल्या आहे. बघा किती छान टम्म फुगलेल्या आहे आणि क्रिस्पी पण झालेल्या आहे. आलू वाटाण्याच्या चटणी सोबत खायला खूपच टेस्टी लागते. आणि त्यासोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांदा याची मज्जाच वेगळी. अशाच माझ्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही पुऱ्या करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा कशा वाटल्या पुऱ्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.